लोकसभेतल्या निराशाजनक कामगिरीच्या नंतर भाजप हायकमांडचं विधानसभेसाठी महाराष्ट्राकडे विशेष लक्ष। नो रिस्क धोरण स्वीकारत महाराष्ट्रामध्ये उतरवणार दिग्गज नेत्यांची फौज। महायुतीचा उमेदवार निवडीचा फॉर्म्युला ठरला। स्ट्राइक रेट आणि जिंकण्याची क्षमता हाच निकष, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती। शिंदे गटाचा स्ट्राइक रेट गद्दारीमध्ये जास्त आहे। संजय राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल। विधानसभा निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आणि 2 टप्प्यांमध्ये घेण्यासाठी प्राधान्य देणार, मात्र अंतिम निर्णय आयोगाचा, मुख्यमंत्र्यांची माहिती। लवकरच जनगणना सुरू होणार। प्रथमच डिजिटल गणनेसोबत स्वगणनेचा सुद्धा संधी। जाती संबंधांचा रकाना समाविष्ट करण्याबद्दल अजून निर्णय नाही। भाजपच्या सांगण्यावरून निवडणुकांची तारीख ठरते। हिम्मत असेल तर पालिकेच्या निवडणुका घेऊन दाखवा, संजय राऊत यांचं आव्हान। आम्ही जिंकण्यासाठी लढतोय, हाच महायुतीचा फॉर्म्युला, इतर फॉर्म्युला नाही। चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। एनडीए सरकारच्या कार्यकाळामध्ये एक देश एक निवडणूक लागू होणार, सूत्रांची माहिती। विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाचे आमदार शरद पवार पक्षामधून निवडणूक लढू शकतात, आमदार बच्चू कडूंचा दावा। गिरीश महाजनांच्या विरुद्ध शरद पवार तगडा उमेदवार देणार। जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे पवार पक्षामध्ये जाणार। जामनेरमध्ये महाजन विरुद्ध खोडपे लढत होण्याची शक्यता। संगमनेर मतदारसंघामधून निवडणूक लढण्यासाठी सुजय विखे इच्छुक, तर मतदारसंघामधून उमेदवारी नको, सुजय विखेंनी पुन्हा व्यक्त केली इच्छा। सोलापुरात भाजपच्या सुभाष देशमुखांना मोठा धक्का। सुभाष देशमुखांच्या विरोधात 6 माजी नगरसेवकांचं बंड। दक्षिण सोलापूरमधून सोमनाथ वैद्य यांना उमेदवारीची मागणी। अनिल देशमुखांना काटोल मतदारसंघामध्ये काँग्रेसमधून तगडं आव्हान। काँग्रेसचे युवा नेते याज्ञवल्के जिचकरांचा काटोल मतदारसंघावरती दावा। काटोल मतदारसंघ शरद पवार पक्षाला गेल्यास वेगळा निर्णय घेऊ, याज्ञवल्के जिचकार यांचं सूचक वक्तव्य। काँग्रेसची मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस, नितेश राणे यांच्या विरोधामध्ये तक्रार। काँग्रेस लीगल सेलकडून कुलाबा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल। कर्नाटकमधील गणेश मूर्ती अपमानाच्या संदर्भात चुकीची माहिती दिल्याची तक्रार। सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदी संजय शिरसाट यांची नियुक्ती। मंत्रिपदाच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या शिरसाटांची महामंडळावरती वर्णी। हिंगोली विधानसभेचे माजी खासदार हेमंत पाटील यांना मिळाला राज्यमंत्री पदाचा दर्जा। बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष म्हणून झाली पाटील यांची नियुक्ती। शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती। 1.5 वर्षांसाठी अडसूळ यांची नेमणूक। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये महामंडळांचं वाटप सुरू, पण राष्ट्रवादीच्या वाट्याला काहीच न आल्यामुळे चर्चांना उधाण। येत्या काळामध्ये राष्ट्रवादीच्या वाट्यालाही महामंडळ येणार, तटकरेंची माहिती। अहमदनगरच्या शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप समोरचा पेच वाढला। माजी जिल्हा परिषदेच्या सदस्य हर्षदा काकडे यांनी दर्शवली विधानसभा लढवण्याची तयारी। भाजपच्याच विद्यमान आमदार मोनिका राजळे यांच्या भूमिकेकडे लक्ष। माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा पाळसच्या गणपतीला नवस। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी चिखलीकरांचा नवस। आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगेंची पुन्हा एकदा आमरण उपोषणाची हाक। मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचं औचित्य साधून जरांगेंचं मध्यरात्रीपासून उपोषण। सरकारला आणखी एक संधी देतोय। आमच्या समाजाला राजकारणामध्ये यायचं नाही, आम्ही राजकारण करू नये असं वाटत असेल तर आमच्या मागण्या पूर्ण करा, मनोज जरांगेंचं वक्तव्य। छत्रपती संभाजीनगरमधील मराठा उपोषणकर्त्या राजश्री उमरेंनी मानले सरकारचे आभार। आमच्या बऱ्याच मागण्यांना मान्यता मिळाल्याने सरकारची आभारी असल्याचं उमरे यांचं वक्तव्य।
पंढरपूरमध्ये सरकारचे प्रतिनिधी आणि धनगर आंदोलनकर्त्यांची बैठक फिसकटली। 8 दिवसांमध्ये दाखले द्या, तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार, आंदोलकांची भूमिका। खरे आरक्षणाचे मारेकरी कोण आहेत हे उघड करणार, चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा। तर जरांगेंनी राहुल गांधींच्या आरक्षण विरोधी वक्तव्याची चर्चा करावी, बावनकुळेंचं आव्हान। आचारसंहितेपूर्वी धनगर आरक्षणाच्या संदर्भात जी.आर. निघेल, गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला विश्वास। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।